गल्लीमध्ये ना माळवेवाले काका येत असतात बरं का, टेम्पो घेऊन. एक दिवस आड करून येतात, भरपूर सारं माळवं पण असतं त्यांच्याकडं. पण आज अचानकच मला कानी आवाज पडला, घ्या 10ला शेपूची गड्डी 10ला. म्हणलं अचानक ही 20ची गड्डी शेपूची 10ला कशी झाली हो? म्हणे ताई आता लय स्वस्त झालंय शेपू, आता शेपूला भाव नाही राहिला म्हणे, 10लाच गड्डी. मग काय हो, ज्या दिवशीपासून शेपू स्वस्त झालाय ना त्या दिवशीपासून शेपाच्या भाजीवर एवढा दणका उठवलाय ना. रोज रोज शेपाची भाजी खाऊन फार वैताग आला होता आणि सगळेच कंटाळे होते. म्हणलं शेपाच्या भाजीचा आज थोडासा वेगळा प्रकार करून दाखवते. तुम्ही म्हणाला रोज रोज शेपाची भाजीच खातेस का? अहो कधीतरी म्हणजे 2-3 दिवस आड करून करते, पण स्वस्त झाल्यापासून सारखीच आठवड्यातनं 3दा 4दा शेपाची भाजी म्हणल्या माणूस नाही का वैतागणार. आता तुम्ही या शेपाच्या भाजीचा प्रकार पहिल्यांदाच बघत असाल, कधी केली का अशा पद्धतीनं भाजी मला नक्की कळवा बरं का. कारण आज आपण जे बनवतोय ना, पालकाचं जसं गरगट्ट बनवता का नाही तुम्ही, तसंच आज आपण शेपूचं गरगट्ट बनवणार. शेपूचं गरगट्ट म्हणा किंवा शेपूचं पिठलं सुद्धा म्हणू शकता. आता याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल ना तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगोदरच संपूर्ण मोठा ब्लॉग मी अपलोड केला आहे बरं का. त्यामध्ये डिटेल रेसिपी दिलेली आहे, तिथून तुम्ही संपूर्ण रेसिपी पहा. तर भाजीला चांगल्या पद्धतीने उकळी काढून घेतली बरं का, आणि खळखळून उकळी काढून द्यायची आहे. त्यावेळेस डाळीचं पीठ ॲड करायचं. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये आपण हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचा वापर केला आहे. थोडं थोडं पीठ टाकून चांगल्या गुटळ्या मोडून घ्यायच्या, गुटळ्या नाही ठेवायच्या. आणि हे पीठ जे आहे ना व्यवस्थित शिजू द्यायचं, बुडबुडे येऊस्तर. पीठ चांगलं शिजलं ना की पचायला सोपं पडतं. तयार झालंय आपल्या शेपूचं पिठलं. आता मी तर शेपूचं पिठलंच बोलणार, कारण बेसन पिठात बनवले म्हणून आमच्या इकडं तर शेपूचं पिठलंच बोलतात. तुम्ही याला गरगट्ट सुद्धा म्हणू शकता. तुम्ही काय म्हणाल मला नक्की कमेंट करा. आणि संपूर्ण रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, नक्की पहा बरं का रेसिपी.